हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे शराज हाऊसमध्ये। आजच्या दिवसाची सुंदर अशी सुरुवात करूया। हे मनी खिडकीतून या मनी प्लांटवर एवढी सुंदर पडलेली होती की एकदम मनाला प्रसन्न असं वाटलं। आणि बाहेरचं वातावरणही खूपच सुंदर होतं। सूर्य काही अजून उगवलेला नव्हता, पण वातावरण बाहेर खूपच छान असं झालेलं। तर आज आहे राजविकाचं गॅदरिंग। मग आमची सकाळी उठून फारच अशी गडबड चालू होती। घरातील सगळी कामे पटपट आवरून राजविकाला तसेच झोपेतून उठवून आम्ही गेलो डी-मार्टला। कशासाठी तर मग तुम्हाला सांगते पुढे। राजविका झोपेतून उठून अशी काही निघाली होती। तिला डी-मार्टला जाण्यासाठी इतकी घाई लागली होती। चला ना चाललेलं तिचं। शेवटी डी-मार्टला येऊन आम्ही पोहोचलो। सकाळी सकाळी डी-मार्ट फक्त ओपनच झालं होतं आणि गर्दीही नव्हती। पूर्ण डी-मार्ट हे रिकामच होतं। आणि राजविका गेल्या गेल्या तिला कॅडबरी हवी होती। चल तिकडे म्हणून बोलत होती आणि स्वतः गेली आणि कॅडबरी घेतली। तिला आता फिक्सच माहिती झालेलं आहे आपल्याला यावेळेस कॅडबरी नको होती, तिला दुसरंच काहीतरी हवं होतं। यानंतर आम्ही जे आम्हाला घ्यायचं होतं डी-मार्टमध्ये येऊन ते घेण्यासाठी चाललो होतो। राजविकासाठी आम्हाला स्पोर्टचे शूज घ्यायचे होते, सो त्यासाठी आम्ही डी-मार्टला आलो होतो। इथे तिचं चाललेलं हा शूज घेऊ, तो शूज घेऊ। फायनली तिने हा वाला शूज फिक्स केला। लहान मुलांचं असंच असतं, हा नको तो हवा, हा नको तो घे। शेवटी एक शूज घेऊन आम्ही घरी पोहोचलो आणि मग तिच्या गॅदरिंगची तयारी सुरू झाली। या शिवपार्वती मंगल कार्यालयामध्ये तिचं गॅदरिंग होतं आणि आम्हाला येण्यासाठी थोडा लेटही झाला होता, त्यामुळे सगळे पेरेंट्स आधीच येऊन पोहोचले होते। राजविका डायरेक्ट तिच्या पहिल्या सॉन्गसाठी तयार होऊनच आलेली होती। आतमध्ये आल्यानंतर हे एकदम सुंदर अशी रांगोळी त्यांनी काढलेली होती। अशा प्रकारे छान त्यांनी वेलकम आमचं केलेलं आणि तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी जमा झाली होती। खूप सारे पेरेंट्स आपापल्या मुलांना घेऊन आलेले होते आणि इकडे शरा सगळ्यांना पाहत होती। इकडे पाहू तिकडे पाहू, तिला सगळेच असे दिसत होते। यानंतर राजविकाचा पहिला डान्स सुरू झाला। तिचा डान्स हा फिर भी दिल है हिंदुस्तानी हा होता आणि ती या एका कोपऱ्यामध्ये अशी छान क्यूट अशी डान्स करत होती। मी ते काही गाणं लावत नाही, पण तुम्हाला एक क्लिप तिची दाखवून देते। हे एक सॉन्ग झाल्यानंतर तिला दुसऱ्या सॉन्गसाठी रेडी व्हायचं होतं। त्यासाठी आम्ही तिचा दुसरा कॉस्ट्यूम पण कॅरी केलेला होता आणि या ड्रेसमध्ये ती क्यूट अशी दिसत होती आणि फिर भी दिल है हिंदुस्तानी या गाण्यावरती त्यांचा असा काही हा डान्स चालू झाला होता। सगळ्या डान्सच्या स्टेप तिने अशा काही लक्षात ठेवल्या होत्या। यानंतर तिने कॉस्ट्यूम चेंज केला आणि दुसऱ्या सॉन्गसाठी रेडी झाली। आणि हे दुसरं सॉन्ग असं होतं, बम बम बोले मस्ती में डोले। या सॉन्गसाठी हे व्हाईट शर्ट आणि ब्ल्यू पॅन्ट ही तिची ड्रेपरी होती आणि ती खूप छान प्रकारे असा डान्स करत होती। प्रत्येक स्टेप अशा तिला आठवत होत्या आणि तिचा हा पहिला स्टेज परफॉर्मन्स होता, म्हणजे ती पहिल्यांदाच असं स्टेजवरती डान्स करणार होती। तरी ती काही घाबरली नाही किंवा काही नाही, छान प्रकारे अशी डान्स करत होती। हे पाहून मला खूप छान वाटलं, म्हणजे तिच्यामध्ये स्टेज
डान्स करण्याची डेअरिंग आहे हे मला समजलं. अशी ती छान क्यूट प्रकारे डान्स करत होती. डान्स प्रॅक्टिस करताना सगळे सॉंग्स तिच्या तोंडपाठ झालेले आणि त्याचबरोबर ते रोज ती सॉन्ग घरीही बोलत होती. ए बम बम बोले मस्ती में डोले असा सॉंग्स होता आणि खूप छान ती प्रकारे डान्स करत होती. तिला अशा प्रकारे डान्स करताना पाहून मला खूपच छान वाटत होते. म्हणजे एवढं कुतूहल वाटत होतं ती ज्या प्रकारे डान्स करत होती ते पाहून. प्रत्येक पेरेंट्सला आपल्या मुलांना बघून डान्स करताना खूप असा आनंद होत होता. सगळे लोक आपापल्या मुलांचे व्हिडिओज, फोटोज काढून घेत होते. हे काही तिच्या गॅदरिंगचे क्यूट असे फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते. जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब